पुण्यातील खराडी सारख्या उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे आणि या कारवाईमध्ये 3 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले। एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाने ही रेव्ह पार्टी सुरू होती। घटनास्थळावरून पोलिसांनी अंमली पदार्थ, मद्य तसंच हुक्का जप्त केलेला आहे। पहाटे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। तर पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आणि यामध्ये 3 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेण्यात आलंय। सोबतच त्यांच्याकडून अंमली पदार्थ, मद्य आणि हुक्काही जप्त करण्यात आलाय। पहाटे ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। तर पुण्यातील खराडी सारख्या उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे। या कारवाईमध्ये 3 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले। एका फ्लॅटमध्ये ही हाऊस पार्टीच्या नावाने रेव्ह पार्टी सुरू होती। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। निलेश, या रेव्ह पार्टीवर कारवाई झालेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आताची जी माहिती मिळाली आहे, आता या प्रकरणामध्ये एकूण 7 जण असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचाही समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी या पार्टीमध्ये हुक्का, ड्रग्ज, गांजा, दारू अशा गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये एक राजकीय नेत्याचा जावई सुद्धा असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। काही वेळातच या संदर्भातली जी माहिती आहे ते पुणे पोलीस स्पष्ट करतील। मात्र ही पहाटेच्या सुमारासची कारवाई आहे आणि पुण्यातील खडकी परिसरातील उच्चभू परिसरामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी आज पहाटे या ठिकाणी छापा टाकून या 7 जणांना ताब्यात घेतलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या पार्टीमध्ये एक राजकीय पक्षाचा नेत्याचा जावई सुद्धा असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे। नक्कीच निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील या उच्चभ्रू भागामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती आणि या रेव्ह पार्टी संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकलेली आहे आणि या पार्टीमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याची माहिती मिळते आणि त्याच्यावर ही कारवाई झालेली आहे। लवकरच पुणे पोलीस या संदर्भातली अधिकची माहिती समोर आणतील। तर रेव्ह पार्टीमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता। खराडी भागामध्ये पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे। एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव्ह पार्टी सुरू होती आणि या पार्टीमधून अंमली पदार्थ, मद्य तसंच हुक्काही जप्त करण्यात आलाय। पहाटे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। तर पुण्यातील खराडी सारख्या उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे। या कारवाईमध्ये 3 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले। एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं हे रेव्ह पार्टी सुरू होती। घटनास्थळावरून पोलिसांनी अंमली पदार्थ, मद्य तसंच हुक्का जप्त केलेला आहे। पहाटे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे जाणार आहोत। निलेश, या पार्टी संदर्भात, या रेव्ह पार्टी संदर्भात पोलिसांना कशा प्रकारे माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर ही कारवाई नेमकी कशा प्रकारे झाली? एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका उच्चभूत परिसरामध्ये एक महिला आमदाराच्या पतीकडून या ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र एक ठिकाण त्यांना कळलं नव्हतं। मात्र पहाटेच्या सुमारास एक ठिकाणी खडकीच्या परिसरामध्ये हे पार्टी सुरू असल्याची निश्चित माहिती त्यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी कारवाई केली। आमदाराचा पती या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असल्याची त्यांना तपासामध्ये माहिती मिळाली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध बुक्की जो आहे एक, त्याचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। मात्र या सगळ्यांची नावं जी आहेत ते अधिकृतरित्या पोलिसांनी जाहीर केली नाही। मात्र या प्रकरणामध्ये जर बघितलं तर 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 2 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत आणि याच्यामध्ये एका आमदाराच्या पतीचाही सहभाग आहे आणि एक बुक्की जो आहे प्रसिद्ध, त्याचाही या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय। या 7 मध्ये पार्टी करणाऱ्यांमध्ये हे 2 महत्वाचे व्यक्ती असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे। मात्र आता यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतील, कशा प्रकारे गुन्हा दाखल केला जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण या पार्टीमध्ये हुक्का असेल, ड्रग्ज असेल, गांजा असेल आणि दारूचा मोठा साठा सुद्धा या ठिकाणी सापडलेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर 2 ज्या महिला होत्या त्यांनाही पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतलेला आहे आणि नक्की या प्रकरणात पार्टीमध्ये आणखीन किती जण होती याचा शोध आता पुणे गुन्हे शाखा करताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश, या ज्या 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांना आता नेमकं कुठल्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत?
हा जे प्रकार जे आहे ते पुणे शहर परिसरामध्ये येतो. त्यामुळं आणि ही जी कारवाई आहे ही पुणे क्राईम ब्रँचची आहे. त्यामुळे आता या सगळ्यांना जे आहे ते सीपी ऑफिसमध्ये नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते त्यांची चौकशी करणार आहेत. खरं तर सॅटर्डे संडे पुण्यामध्ये सुट्टीचा बहाणा करून या ठिकाणी पार्टी चालत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. खरं तर उच्चभूत परिसरामधली ही पार्टी आपल्याला म्हणता येईल आणि त्यालाही या पार्टीमध्ये राजकीय नेत्यांचे जावई सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं आणखीन या प्रकारामध्ये कोण कोण आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता तरी पुणे पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची आता चौकशी सुरू आहे. निलेश, उच्चभ्रू असा हा भाग आहे. या भागामध्ये याआधी देखील असे काही प्रकार समोर आलेले होते का? नाही, याआधी या परिसरामध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या झालेल्या नाहीयेत. मात्र ही जी पार्टी होती या पार्टीमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने ही पोलिसांनी कारवाई केली होती. खरं तर सॅटर्डे संडे पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र हे अशा प्रकार जर या पार्टीला राजकीय पाठबळ असेल तर सर्रास हे असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अनेक राजकीय नेते जे आहेत ते जे नियम धाब्यावर बसून अशा प्रकार कृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच हा प्रकार आहे आणि या पार्टीमध्ये जर बघितलं तर एका आमदाराचा पतीचा सहभाग आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे. नक्की आता हा आमदाराचं नाव पोलीस कशा प्रकारे जाहीर करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण मात्र या मोठ्या पुणे पोलिसांच्या कारवाईमध्ये या रेव पार्टीमध्ये एका आमदाराचा पतीचा सहभाग असल्याचं सिद्ध झालेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा असं म्हणालेलं आहात की एका महिला आमदाराच्या पतीचा यामध्ये समावेश असलेला समोर आलेला आहे. पुणे पोलीस या संदर्भात काही लवकरात लवकर माहिती समोर आणणार आहेत का? काही वेळातच या संदर्भातली जी अधिकृत माहिती आहे ती प्रसिद्ध केली जाईल. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकनाथ खडसे यांच्या जावई असल्याची माहिती या ठिकाणी मिळते. प्रांजल केळकर असं या जावईचं नाव आहे आणि त्याला पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध बुकी निखिल पोपट यांनाही ताब्यात घेतलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांकडून या ठिकाणी आता माहिती जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि एकनाथ खडसे यांचा जावई जे आहेत प्रांजल केळकर यांना ही ताब्यात घेतलेली या ठिकाणी माहिती जी आहे ती पुणे पोलिसांनी या ठिकाणी दिलेली आहे. 7 जणांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर रेव पार्टीमधून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केळकर आणि प्रसिद्ध बुकी निखिल पोपट यांना सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची या ठिकाणी आता कसून चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या पार्टीमध्ये हुक्का, ड्रग्ज, गांजा कसे आले याची सुद्धा पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र एका राजकीय नेते जे असलेल्यांचा जावई या प्रकरणामध्ये आपल्याला मुख्य केंद्रस्थानी असलेला पाहायला मिळतोय. नक्कीच निलेश, तरी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुण्यामध्ये ज्या रेव पार्टीवर छापा टाकण्यात आलेला होता त्या छाप्यामध्ये खडसेंच्या जावयाला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. एकनाथ खडसे यांचा जावई खेवलकर यांनाही या पोलिसांनी या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेला आहे. पुण्यामध्ये प्रसिद्ध बुकी निखिल पोपट यासह 7 जण या ठिकाणी रेव पार्टी करत होते आणि रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला, धाड टाकली आणि या कारवाईमध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. लवकरच पुणे पोलिसांकडून या संदर्भातली अधिकची माहिती देखील दिली जाणार आहे. पण आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांच्या जावयाला या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एकूण 7 जणांना या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी खराडी सारख्या उच्चभ्रू भागामध्ये हाऊस पार्टीच्या नावावर ही रेव पार्टी सुरू होती आणि या कारवाईमधून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा साठा असेल, मोठ्या प्रमाणात मद्य असेल, हुक्का हे देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि या कारवाईमध्ये खडसेंच्या जावयाला देखील ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय आणि आता पोलिसांकडून या 7ही जणांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमधून नेमकं काय समोर येतं हे पोलीस लवकरच सांगतील. सोबतच ही कारवाई कशा प्रकारे झाली, पोलिसांना माहिती कशा प्रकारे मिळाली, कशा प्रकारे कारवाई केली गेली या संदर्भातली संपूर्ण माहिती देखील लवकरच पोलिसांकडून दिली जाईल. तर खराडी भागामध्ये पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे. आताची सर्वात मोठी बातमी, खडसेंच्या जावयाला देखील यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे जाऊयात. निलेश, आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, पुण्यामध्ये उच्चभ्रू भागामध्ये रेव पार्टी सुरू होती आणि रेव पार्टीमध्ये कुणाला ताब्यात घेण्यात आलंय तर खडसेंच्या जावयाला ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडे जाणार आहोत. निलेश, 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यातलं एक सर्वात महत्वाचं नाव म्हणजे खडसेंचा जावई खेवलकर यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काय आता पुढचे अपडेट्स असणार आहेत?
खरंच आता हे आपण जर बघितलं तर ही गुन्हे शाखेची कारवाई होती. मात्र आता या ठिकाणी आता अंमली पदार्थ जे खातं आहे ते सुद्धा या ठिकाणी चौकशी करणार आहे. खराडी भागातील एक हाऊस पार्टीच्या नावाने ही हाऊस मध्ये ही पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये सुरुवातीला कळलं होतं की 3 महिला 2 पुरुषांचा समावेश होता. मात्र आता सखोल माहिती मिळते आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये 7 जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये महिला आमदार ज्या आहेत खडसे आणि खडसेंचे जावई प्रांजल केवळकर यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत प्रसिद्ध बुकी निखिल पोपटा हे सुद्धा या रेव पार्टीमध्ये सहभागी होते. मात्र पोलिसांनी या दोघांनाही आता या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. आता नेमका यांचा सहभाग या पार्टीमध्ये कसा होता या अनुषंगाने पोलीस या ठिकाणी तपास करत आहे. मात्र आता ज्या महिला सुद्धा होत्या त्यांच्यासोबत त्यांचीही या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही जी कारवाई आहे ही पहाटेच्या सुमारास होती. रातभर खडकी परिसरातील उच्चभू सोसायटीमध्ये ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र आता जर या कारवाई जर बघितलं तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवळकर यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता पुढील कारवाई जी आहे ते पुणे पोलीस करतात. नेमकं आता या कारवाईमध्ये काय कलम लावली जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण या परिसरामध्ये धुडगूस रात्रीच्या सुमारास सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळाली होती आणि त्या अनुषंगानेच ही कारवाई झालेली आहे. मात्र जर या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं तर या पार्टीमध्ये राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं कुठेतरी नियम धाब्यावर बसून अशा प्रकारे पार्ट्या करत असल्याचं सर्रास आता राजकीय नेत्यांकडून पाहायला मिळतंय आणि त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल एकनाथ खडसेंचे जावई या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निलेश, पहाटे ही कारवाई झालेली होती त्यामुळे पहाटे काय सगळ्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची काही वैद्यकीय तपासणी झालेली आहे का, या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच या ठिकाणी आता जे गुन्हा दाखल करण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि या तपासणीमध्ये त्यांचं अल्कोहोल आणि जे अंमली पदार्थ सेवन केलेलं आहे त्याची या तपासणीमध्ये प्रामुख्याने माहिती घेतली जाईल. अर्थात त्याचा अहवाल काही वेळाने येईल. मात्र प्राथमिक लेवलला अल्कोहोल घेतली आहे का याची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले जाईल. आता या सगळ्या प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच आता त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येईल. निलेश, या रेव पार्टीमध्ये आणखी कोणत्या बड्या व्यक्ती होत्या का, या संदर्भात काही माहिती आहे का? असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण सुरुवातीला जी नावं पुढे येत होती त्यामध्ये आपल्याला एकनाथ खडसेंच्या जावईंचं नाव जे आहे ते आलेलं पाहायला मिळतंय. कदाचित आणखी नावं सुद्धा असू शकतात. त्या अनुषंगाने आता पुणे पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. मात्र एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये देखील मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपण एक महत्वाची ब्रेकिंग पाहतो. रेव पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाचा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या रेव पार्टीमध्ये 7 जण ताब्यात घेण्यात आलेले होते. पोलिसांनी माहिती दिलेली आहे. पोलिसांकडून ही अधिकृतपणे माहिती मिळाली आहे आणि या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर ताब्यामध्ये आहेत. पोलिसांकडून 7 जणांना ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे. त्यांची कसून चौकशी देखील केली जाणार आहे. आता सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याआधी ससून रुग्णालयामध्ये नेऊन या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. पुण्याच्या खराडीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि याच रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पहाटे ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला या संदर्भातली काही अधिकची माहिती मिळू शकलेली नव्हती. मात्र आता आलेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाचाही समावेश होता आणि या जावयाला देखील आता पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे. एकूण 7 जण आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा साठा असेल, मद्य, हुक्का हे देखील जप्त केलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या 7ही जणांची कसून चौकशी केली जाईल आणि या चौकशीअंती नेमकं काय हाती लागतंय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. सोबतच या रेव पार्टीमध्ये आणखीनही बड्या व्यक्ती असू शकतायत असा अंदाज वर्तवला जातोय. पुण्याच्या खराडी या उच्चभ्रू भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती. हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव पार्टी केली जात होती. धिंगाणा घातला जात होता आणि या रेव पार्टीवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल
खेवलकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचीही आता कसून चौकशी केली जाणार आहे. त्यांचा यामध्ये सहभाग कसा होता, कशा पद्धतीने हे या ठिकाणी आलेले होते, कुणाच्या सोबत आले होते की कुणाच्या सांगण्यानं आले होते, काय झालं होतं नेमकं, या संदर्भात संपूर्ण चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतरच पोलिसांकडून या संदर्भातली सगळी माहिती समोर येईल. मात्र आताची सर्वात मोठी बातमी, पुण्यामध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर कारवाई करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे आपण जाणार आहोत. चंद्रकांत, पुण्यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि या रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. हो, अगदी बरोबर. पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांची हीच माहिती आहे. हो, ते खडसेंचे जावई आहेत असं पोलीस सूत्रांकडून स्पष्टपणे दुजोरा दिला गेलाय. त्यामुळे आता खडसे पुन्हा एकदा अडचणीत आलेत असंच म्हणावं लागेल. खराडी भागात ही एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती मोजक्याच कुटुंबियांसमेत आणि हे प्रांजल खेवलकर म्हणून आहेत, खडसेंचे जावई आहेत. आपल्याला माहिती रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचे पती असल्याचं सांगितलं जातंय. ऑफिशियल ज्यावेळेस पोलिसांकडनं स्टेटमेंट येईल, खडसे यासंबंधी खुलासा करतीलच, किंवा केलाही असेल. पण या निमित्ताने पुन्हा एकदा खडसे अडचणीत आलेत असंच म्हणावं लागेल. चंद्रकांत, प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात काही अधिकची माहिती आहे का? म्हणजे ते पेशाने नेमके काय होते, काय करायचे, या संदर्भात काही माहिती आहे का? तरी काही समोर आली नाही, पण ऑब्व्हियसली खडसेंचे जावई आहेत, मग काहीतरी उद्योग व्यवसाय त्यांचा असणारच. पण ते अशा रेव पार्टीमध्ये आढळून येतात, हे खूप धक्कादायक आहे स्वतः खडसे कुटुंबियांसाठी. आणि आता पोलीस पुढची कारवाई काय करतात? पोलिसांनी ऑलरेडी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करतात. त्यामुळं खडसेंचं राजकीय करिअर पुन्हा एकदा या निमित्ताने अडचणीत आलंय असंच या निमित्ताने समोर येत आहे. आणि या संबंधी खडसेंचे मुलगी म्हणजे रोहिणी खडसे या काय खुलासा करतात हे पाहावं लागणार आहे. चंद्रकांत, पुण्यातल्या खराडी या उच्चभ्रू भागामध्ये अशा प्रकारे जर पार्टी सुरू असेल आणि या पार्टीमध्ये बड्या व्यक्तींचा जर समावेश असेल तर ते देखील तितकंच धक्कादायक आहे. पुण्यात झालंय काय, हे शहर कॉस्मोपॉलिटियन आहे. इथं आजूबाजूला म्हणजे आपल्याला आठवत असेल 20 वर्षापूर्वी इकडे डोंजेला खूप मोठी रेव पार्टी पकडली होती, म्हणजे शेरगडच्या पायथ्याला. तेव्हापासून हे पुण्याच्या आजूबाजूला सगळी मुलं इकडे शिकायला येतात, परप्रांतीयांची. इकडे 20-25 विद्यापीठं आहेत. या शिक्षणाच्या निमित्तानं किंवा IT पार्क आहे सगळ्यात महत्वाचं. तिथनं सगळे रेव पार्टीचं पेव फुटलेले, आजूबाजूला सन्मान या अशा पार्ट्या होतात. त्यातनं हे कल्चर सगळं पुण्यात वाढलेलं आहे आणि दुर्दैवाने त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही. मग असे छापेमारीतनं असे मोठी मोठी बड्या धेंड हाताला लागतात पोलिसांचे, आणि त्यातनंच आज हे सगळं प्रकरण समोर आलंय. नक्की चंद्रकांत, आता जी सर्वात मोठी बातमी, पुण्याच्या खराडी भागामध्ये जी रेव पार्टी सुरू होती त्या रेव पार्टीमधून 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यामध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश असल्याची देखील माहिती मिळते आणि यामध्येच खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. आणि यामध्ये आता खडसे कुटुंबाकडून काही स्पष्टीकरण दिले जाते का, काही प्रतिक्रिया समोर येते का, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पण आताची सर्वात मोठी बातमी, खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसे यांचा नवरा म्हणजेच प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आल्याची देखील ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई केली होती, गुन्हे शाखेनेही कारवाई केलेली होती. पुण्याच्या खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती. हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव पार्टी करण्यात येत होती, धिंगाणा घालण्यात येत होता, ड्रग्सचं सेवन केलं जात होतं, मद्य सेवन केलं जात होतं, हुक्का देखील तिथं वापरला जात होता. आणि या सगळ्यावर पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर आता 7 जणांची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाईल. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, मात्र त्याआधी या 7 जणांना ससून रुग्णालयामध्ये नेलं जाईल आणि ते 7 जणांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल. तर पुण्याच्या खराडी भागामधली धक्कादायक अशी घटना, रेव पार्टी सुरू होती आणि याच रेव पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी देखील केली जाणार आहे. आणि या संदर्भात पुन्हा एकदा बोलत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, या बातमीनंतर म्हणजेच खडसेंच्या जावयाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता खडसेंवर देखील टीका केली जाऊ शकते, विरोधकांकडून खडसेंना लक्ष केलं जाऊ शकतंय. विरोधक नाही तर सत्ताधाऱ्यांकडनं केलं जातं, कारण खडसे ऑलरेडी विरोधात आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे राज्यात हनी ट्रॅपची खूप मोठी बातमी सध्या चर्चेत आहे. त्यात खडसे सातत्याने महाजन जे आहेत त्यांच्यावर सातत्याने टीका करतायत. तिकडे जळगाव जिल्ह्याचं राजकारण हे दोन्ही
गिरीश महाजन आणि खडसे यांच्यात रोज कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतोय आणि त्याच्यातच ही बातमी समोर येते. त्यामुळे ही बातमी राज्याच्या हनी ट्रॅपच्या राजकारणाला एक वेगळं वळण देऊ शकते का हे पाहावं लागेल. मोठं इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर वरकरी पाहिलं तर एक रेव पार्टीवरची धाड आहे. पोलिसांनी नियमितपणे केलेली कारवाई असं म्हटलं तर वागव होणार नाही. पण त्याच्यात सापडलेलं कोण आहे तर खडसेंचे जावई सापडलेले आहेत. हा एक ट्रॅप आहे का? निश्चितच ट्रॅप असणार आणि त्यातनंच हे खूप मोठं नाव समोर आलेलं आहे. त्यामुळे आता खडसे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत. सातत्याने खडसे नेहमी म्हणायचे की मी सीडी काढीन, पण अद्याप काय त्यांनी कुठली सीडी बाहेर काढली नाही. पण आता त्यांचे जावई ह्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे खडसेंसाठी खूप मोठा अडचणींचा काळ असणार आहे. विशेष म्हणजे खडसेंची सून ह्या केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत. त्यांची मुलगी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष आहे आणि खडसे स्वतः विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे आमदार आहेत. अशा पद्धतीचे हे सगळे त्यांच्या घरात दोन पक्ष असताना पुन्हा त्यांच्याच जावयावर अशा पद्धतीने कारवाई होते. रेव पार्टीत पकडलं जाते. पुणे पोलिसांकडनं खराडी सारख्या उच्चभ्रू भागात एका खरं तर फ्लॅट मध्ये हाऊस पार्टी ही सगळी सुरू होती. तिथं हे सगळं अचानक धाड टाकली जाते. त्यामुळे ही धाड टाकताना निश्चितच पोलिसांना काहीतरी टीप मिळाली असणार. मग ही टीप कोणी दिली? अर्थात ह्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला येणार आहेत आणि राजकारण तर आहेच आहे. पण या निमित्ताने पुण्यातलं रेव चंद्रकांत, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप हे देखील जोडले गेलेले आहेत. प्रशांत जी, रेव पार्टी होत होती पुण्यामध्ये आणि या रेव पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही या कारवाईकडे बघताय? नाही, मुळातच ही बातमी धक्कादायक आहे. पण या संदर्भामध्ये पुणे पोलीस थोड्या वेळी जी काही पत्रकार परिषद घेतील त्याच्यामध्ये वस्तुस्थिती नका या ठिकाणी समोर आल्यानंतर जी काही खरी परिस्थिती आहे ती समजून घेतल्यानंतरच याच्यावर बोलणं नका या ठिकाणी उचित ठरेल. पण या संदर्भामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहे. कारण की त्या पद्धतीने मान्य एकनाथजी खडसे साहेब किंवा रोहिणीताई खडसे हे आक्रमकपणाने राज्यभरात नाही का फिरतायत. त्याबरोबर सरकारच्या विरोधामध्ये भूमिका मांडतात. ज्या कुटुंबातले नाही का सदस्य खूप पोटतिडकीने राज्याच्या संदर्भात नाही का सत्ताधारी पक्षात तुटून पडलेले असतात, त्या संदर्भात त्या कुटुंबातले सदस्य ऍक्च्युली हिट लिस्टवर असतात. त्यांना ते खूप वेगळ्या पद्धतीने नाही का जपून राहतात. पण अशा परिस्थितीमध्ये जर खरंच नाही का या ठिकाणी जर हे घडलं असेल तर ते धक्कादायक राहील. पोलिसांनी योग्य ती कारवाई नक्की करावी. पण फक्त ते खडसेंचे जावई आहेत म्हणून जर त्यांच्यावर नाही का त्यांना गुंतवण्यात येत असेल तर मात्र सरकारने व्यवस्थित या ठिकाणी तपासणी करून योग्य ती माहिती घेऊनच कारवाई करा अशी आमची पोलिसांनी विनंती राहील. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. जर याच्यात कोणी नाही का चुकीचे नसतील तर त्यांना निश्चित त्यांचा अन्याय होऊ नये. पण चुकीचे असतील तर मात्र त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष हस्तक्षेप करणार नाही. नक्कीच धन्यवाद प्रशांतजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ही भूमिका आता समोर आलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. जर या घटनेमध्ये ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी, पुण्याच्या खराडीमध्ये रेव पार्टी सुरू होती आणि या रेव पार्टीमधून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्या पार्टीमध्ये ते नेमके कसे आले होते या संदर्भात पोलिसांकडून अधिकची माहिती घेतली जाणार आहे आणि सध्या त्यांची आता ससून रुग्णालयामध्ये तपासणी देखील केली जाणार आहे. गुन्हा दाखल होण्याआधी त्यांची ही वैद्यकीय तपासणी केली जाईल. आज पहाटे ही कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे. खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि याच रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग होता आणि त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकूण 7 जण या रेव पार्टीमध्ये होते आणि या 7ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 2 महिला आणि 5 पुरुष या 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि त्यातील महत्वाचं नाव म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचं आहे. तर एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव पार्टी सुरू होती. आणि या संदर्भात आपण बोलूयात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, राज्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न विचारावा लागतोय. कारण जर विरोधी पक्षांमध्ये बसून नेते सत्ताधारी पक्षांना जाब विचारतायत, राज्यामध्ये काय चाललंय या परिस्थितीबद्दल बोलतायत, मात्र त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती रेव पार्टीमध्ये आढळून येते, हे धक्कादायक आहे. नाही, पहिलं तर मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की कोणाच्या घरात एखादी प्रायव्हेट पार्टी चालली असेल तर त्याला रेव पार्टी हे नाव कुठून पडलं. म्हणजे त्याच्यात काही ड्रग्ज
बाकीचे नशिले पदार्थ वगैरे ते घेतले जात होते का, आणि त्याला रेव्ह पार्टी हे का म्हटलं गेलं. आत्ताच्या घटकेला तिथे बऱ्याच जणांना अटक झाली, त्यापैकी एकाच नाव बाहेर येणं हे मला थोडंसं, आणि ते नाव मीडियाकडे लीक करणं हे मला का केलं गेलंय याच्यात मला नक्कीच राजकारणाचा वास येतोय. मला खडसेंबद्दल काडी मात्रही आपुलकी नाही, काहीही नाही. पण तरीही मला असं म्हणावंसं वाटतंय की आत्ताचे गेले 3-4 दिवस खडसे हे सातत्याने गिरीश महाजनांविरुद्ध बोलतायत. महाजन हे अतिशय फडणवीसांच्या जवळचे आहेत. म्हणूनच मला सांगा ना की नाहीतर एखादी पार्टी घरात चालली असेल त्याचा सुगावा पोलिसांना कसा लागला, पोलिसांनी तिथे धाड काय टाकली, बऱ्याच जणांना अटक झाली, त्यातलं एकच नाव कसं बाहेर आलं, या सगळ्या गोष्टी असं प्रश्नचिन्ह वाटतं. आणि आत्ताच्या घटकेला आपण याच्याच आधी बघितलं की प्रफुल्ल लोढाला अटक झाली, त्याच्यावर एकानंतर एक मागोमाग 3 केसेस आल्या. म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध जर तोंड उघडलं तर तुमच्या घरच्यांना सुद्धा आम्ही टार्गेट करू. कारण खरं तर प्रांजल खेवलकर हे कुठल्याही पद्धतीने बाहेर, म्हणजे ते राजकारणात नाहीत, कशात नाही. मग त्यांना टार्गेट करण्याचं कारण काय होतं. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही खडसेंविरुद्ध बोला, खडसेंचं जे काढायचं ते काढा. फॅमिलीला त्याच्यात ड्रॅग करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला दिसत आहेत अमुक गोष्टी. आणि जसं मी परत म्हणते की सगळे राजकारणी एका माळ्याचे मणी आहेत. खडसेंबद्दल मला काय वाटतं हे महाराष्ट्राला, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. म्हणजे अंजलीजी, तुमचा रोख पूर्णपणे भाजपवर आहे की कुठेतरी भाजपकडून प्रांजल खेवलकर किंवा खडसे कुटुंबाला अडकवण्याचा किंवा गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय. खडसे आता थेट गिरीश महाजनांविरुद्ध लढतायत म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी हे सगळं केलं जातंय. याच्यात दुसरा तिसरा काहीच काढता येत नाहीये. मला तर सरळ सरळ दिसतंय की हे खडसेंना दाबण्याचाच प्रयत्न होतोय. आता गिरीश महाजनांनी इतकं खालच्या लेवलला जाऊन करणं हे मला योग्य वाटत नाहीये. नक्कीच धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय आता जी सर्वात मोठी बातमी, पुण्यामध्ये जी रेव्ह पार्टी सुरू होती त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि अंजली दमानिया यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपकडून एकनाथ खडसे यांना दाबण्यासाठी किंवा खडसे कुटुंबांना दाबण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे देखील जोडले गेले आहेत. प्रवीणजी, काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांचा फोन झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपकडून म्हणजेच गिरीश महाजन यांच्याकडून कुठेतरी खडसे कुटुंबाला दाबण्याचा प्रयत्न होतो आणि त्याचमुळे सुडापोटी कुठेतरी कारवाई आहे आणि प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं दमानिया ताईंनी असं बोलणं म्हणजे खरोखर दुर्दैवी आहे. कारण त्या नेहमी सत्याच्या बाजूने उभ्या राहिल्या. ते व्यक्ती कोण आहे अशा प्रकारे न बघता त्याने आतापर्यंत काम केलेलं मी पाहिले. परंतु ते आता राजकीय भूमिका घेऊन जर बोलत असतील तर ते दुर्दैवी आहे. रेव्ह पार्टीला जाणं कोणी असेल तर त्याच्यावर टीकाच झाली पाहिजे. त्याला दुसरी कारणं देऊन सूड आहे असं वगैरे बोलणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. खडसेंचे जावई जर त्या ठिकाणी असतील, खडसेंचे जावई कोणी असेल तर चूक ते चूक ना. त्याच्यामुळं नीतिमत्ता आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रात राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. आणि सूड भावनेनं का आम्ही जायला सांगितलं का तिकडे रेव्ह पार्टीला जाऊन. एका बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी तिकडे बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला आपले जावई जाऊन रेव्ह पार्टीमध्ये नंगानाच घालणार, हे कुठेच समर्पक होत नाही ना. मला वाटतं त्याच्यामुळे जे बाजू घेत आहेत ते दुर्दैवी आहे. त्यांना राजकारणाची कावीळ झाली असं मी डायरेक्ट म्हणेन. नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांनी गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केलेला होता की एकनाथ खडसे गेले काही दिवस गिरीश महाजनांवर टीका करतायत आणि याच सुडापोटी कुठेतरी त्यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. आणि याच संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मी 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव्ह पार्टीची.
एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही. त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी, तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर या संदर्भात आता काही वेळातच गिरीश महाजन हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांच्यावर देखील आता आरोप केले जातात, भाजपवर आरोप केले जातात. राऊतांनी देखील अशाच प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ खडसे वारंवार सरकारवर टीका करतात आणि याच टीकेनंतर सुडापोटी त्यांच्यावर ही कारवाई केली जाते. त्यांच्या कुटुंबाला अडकवण्याचा, गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय. आपणही पाहतोय महत्वाची बातमी, पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला होता आणि याच छाप्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला देखील ताब्यात घेण्यात आलंय.